आता जो तुम्ही प्रीमध्ये व्हिडिओ पाहिला तो क्रिएट करणं अगदी सोपं आहे. सर्व एडिटिंग तुम्हाला आपण या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. जर कोणी आपल्या चॅनलवरती नवीन आलं असेल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. असे ट्युटोरियल व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती मिळून जातील. हा जो व्हिडिओ होता आपण कॅपकटमधून क्रिएट केला आणि कॅपकट आहे ते आपल्या टेलिग्राम चॅनलला मिळून जाईल. आणि ह्या व्हिडिओचं जे पण मटेरियल असेल ऑल मटेरियल ते सुद्धा आपण आपल्या टेलिग्राम चॅनलला देतो. तर टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला खाली दिलेली आहे. तर सिम्पली इथे काय करायचं, हा व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी तुमचे जे कॅपकट आहे ते ओपन करायचे. इथे कॅपकट ओपन केल्यानंतर न्यू प्रोजेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. जो पण तुमचे ते फोटो असेल सिम्पली इथून सिलेक्ट करायचा आहे आणि इथून ॲड करायचा आहे. हा फोटो इथून ॲड केल्यानंतर इथे तुम्हाला एक रेशोचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. 9.16चा रेशो 2 नंबरला मिळून जाईल. त्यावरती सिलेक्ट करायचं आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. जर इथे तुमचा फोटो नीट नसेल बसला तर 2 बटन याशिवाय तुम्ही परफेक्ट इथून एकदा बसून घ्यायचा आहे. इथून हा फोटो आपला इथे परफेक्ट बसल्यानंतर इथून बॅक करायचं आहे. आता तुम्हाला इथे एक ओव्हरलेचं ऑप्शन मिळून जाईल त्यावरती क्लिक करायचं. पुन्हा ॲड ओव्हरलेवरती क्लिक करायचं आहे. त्याआधी हा जो फोटो आपला तिथे पहिले जुटायच्या अशा त्याच्यानंतर ॲड ओव्हरलेवरती क्लिक करायचं आहे. आता तुम्हाला काय करायचं आहे, इथून मी जो बीट मावडी दिला आहे मटेरियलमध्ये तो तुम्हाला इथून ॲड करायचा आहे. हा बीट मावडी ते ॲड केल्यानंतर त्याच बीट मावडीवरती क्लिक करायचे आणि इथे तुम्हाला एक ऑप्शन मिळून जाईल एक्स्ट्रॅक्ट ऑडिओचा. तो जो ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचे. इथून या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर हा जो फोटो आहे तो आपला शेवटपर्यंत त्याशिवाय नाही आहे. स्क्रोल करून जेवढं आपलं सॉन्ग आहे ते तर इतक्या आपलं सॉन्ग आहे तर हा जो फोटो आहे इथपर्यंत नेलेला आहे. त्याच्यानंतर आपल्याला आता काय करायचं आहे म्हणजे हा जो बीट व्हिडिओ आहे त्यानुसार आपल्याला हा जो फोटो आहे इथून कट करायचा आहे. तर इथे तुम्हाला मी 1-2 बीट कट करून दाखवतो. त्यानुसार इथून पुढचा जो फोटो असेल तर तुम्हाला आहे ना बीटनुसार इथून कट करून घ्यायचा आहे. तर आता तुम्हाला काय करायचं आहे, तुम्ही सिम्पली बघू शकाल की ह्या बीट व्हिडिओमध्ये आपण बीट दिलेले आहेत. जेवढ्या बीट आहेत ते तुम्ही बघू शकाल की 29 बीट आहेत. तर आपल्याला सिम्पली काय करायचं आहे, जेथून पण बीट चेंज होतील तिथून हा जो फोटो आहे तो कट करत न्यायचा शेवटपर्यंत. तर आपल्या इथे तुम्ही बघू शकाल की इथे जी आपली पहिली बीट आहे त्याच्यानंतर थोडं पुढं आल्यानंतर इथून अशा बीट आहे ती चेंज होत आहे. तर इथून चेंज होते तर हा जो फोटो आहे त्यावरती क्लिक करून पहिला ऑप्शन बीट्स आहे त्यावरती क्लिक करून द्यायचं आहे. पुन्हा याच्या पुढची बीट कुठे चेंज होते बघायची, इथे आपली चेंज होते. तर त्याच फोटोवरती क्लिक करून पहिला ऑप्शन स्पीड्स आहे त्यावरती क्लिक करून द्यायचं आहे. अशा प्रकारे हा जो फोटो आहे तो तुम्हाला शेवटच्या बीट मापर्यंत कट करत आणायचा आहे. इथून हा व्हिडिओ कट केल्यानंतर हा जो फोटो आहे आपला तो कट केल्यानंतर हा जो बीट व्हिडिओ आहे इथून डिलीट करून टाकायचा आहे. त्याच्यानंतर आता आपल्याला काय करायचं, सिम्पली इथे ॲड ओव्हरलेचं ऑप्शन येते पहिले जुटायचं आहे. ॲड ओव्हरलेवरती क्लिक करायचं आणि मी तुम्हाला 2 PNG दिल. पहिले हे जे PNG आहे इथून ॲड करायचे. ह्याची जी लेंथ आहे एकदा तुम्हाला सांगतो कुठपर्यंत आणायची. इथपर्यंत बघू शकाल की तुम्ही हे जे 14 सेकंद आहे तिथपर्यंत आणायचे. इथपर्यंत म्हणजे 14 सेकंदाचे जे पहिले 2 0 आहेत त्यांना तिथपर्यंत आणायचे. तर आपण इथे आणूया अशा प्रकारे. इथून हे PNG ॲड केल्यानंतर इथून 14 सेकंद आहे तिथं आणूया. ओके, इथपर्यंत आपले परफेक्ट बसलेले आहे. त्याच्यानंतर आहे ना इथे तुमची बीटसुद्धा असेल एक, तर डायरेक्ट आणली तरी तिथे चालेल. त्याच्यानंतर हे PNG डुप्लिकेट करायचं इथून. त्या PNGवरती क्लिक करून डुप्लिकेट केल्यानंतर ह्याची सुद्धा लेंथ आहे ती शेवटपर्यंत न्यायची अशा प्रकारे. आता इथून नेल्यानंतर ह्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, इथे आपण परफेक्ट बसूया. तर हे प्लेचं ऑप्शन मिळून जाईल इथे त्यावरती क्लिक करून दुसरं PNG इथून ॲड करायचं. हे 2 PNG इथून ॲड केल्यानंतर तर मी काय करतोय ते जे आपले फोटो बीट नावसार इथून कट करायचे ते इथून पटकन कट करून घेतो. तर इथे तुम्ही बघू शकाल की आपण सर्व फोटो आहे ते बीट नावसार इथून कट करून घेतलेले. अशिवाय तुम्ही पण फोटो आहेत ते कट करून घ्यायचे. त्याच्यानंतर आपल्याला सिम्पली काय करायचं आहे, जे इथे तुम्ही बघू शकाल की 6 सेकंद म्हणजे डायरेक्ट 6-7च्या मध्ये जो हा टिंब येते अशा वेळेत त्याच्या मागचे जे पण फोटो आहेत त्यांना सर्वांना आपले 2 इफेक्ट ॲड करायचे इथे नाही. तर पहिले 2 इफेक्ट मी सांगून घेतो. तर ते कुठून ॲड करायचे, तर सिम्पली हा जो पहिला फोटो आहे त्यावरती क्लिक करायचे. ॲनिमेशनच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे 3 नंबरचा. इथून तुम्हाला इथे इंच ऑप्शन आहे त्यामध्येच थांबायचं आहे आणि इथून तुम्हाला एक इफेक्ट मिळून जाईल रॉक व्हर्टिकल नावाचा. तो जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटोला रॉक हॉरिझॉन्टल हा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. असं तुम्हाला हे जे इफेक्ट आहे 2 ते तुम्हाला इथे 6 सेकंदाचे म्हणजे 6 सेकंद बोललो. तर जो आपले ना 7च्या जो मध्ये टिंब आहे तिथली जी आपली बीट आहे त्याच्या मागचे जे पण हे फोटो आहेत त्यांना हेच 2 इफेक्ट आहेत तिथून ॲड करून घ्यायचे. तर सिम्पली इथून हे इफेक्ट ॲड केल्यानंतर तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो ते इफेक्ट आहेत तिथून कोणते ॲड करायचे. तर पहिलं असेल रॉक व्हर्टिकली आणि दुसरा रॉक हॉरिझॉन्टली. तुम्हाला कसं करायचं आहे, ह्या फोटोला केलं की त्याच्या पुढच्या फोटोला ह्याला रॉक व्हर्टिकली केलं की त्याच्या पुढच्या फोटोला रॉक हॉरिझॉन्टली, पुन्हा रॉक व्हर्टिकली रॉक हॉरिझॉन्टली असे तुम्हाला हे जे फोटो आहेत त्यांना देऊन घ्यायचे. त्याच्यानंतर सिम्पली आपल्याला काय करायचं, आता 7 सेकंद आहे तिथला जो फोटो आहे ते तेच आहे. इथे आल्यानंतर कांबोचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. इथून आता जे पण पुढचे असतील इफेक्ट ते तुम्हाला इथे कांबोमध्ये मिळून जातील. तर इथे तुम्हाला एक इफेक्ट मिळून जाईल कांबोमध्ये स्लिप अँड स्लाईड 2चा हा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा स्क्रोल करायचे त्याच्या पुढच्या फोटोवर यायचं आहे. ह्या फोटोला आपल्या डिस्टो राईट नावाचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटोवर यायचं आहे. ह्या फोटोला आपल्या प्लॅनमा 1 जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचं. पुन्हा स्क्रोल करून त्याच्या पुढच्या फोटोवर यायचं आहे. ह्या फोटोला आपल्या प्लॅनमा 2 नावाचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे.
पुन्हा स्क्रोल करून त्याच्या पुढच्या फोटोपाशी यायचं आहे. ह्या फोटोला आपल्याला डिस्टो राईट नावाचा जो इफेक्ट आहे तो सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा स्क्रोल करून त्याच्या पुढच्या फोटोपाशी यायचं आहे. ह्या सुद्धा फोटोला आपल्याला डिस्टो राईट करायचं आहे. त्याच्या पुढच्या फोटोला सुद्धा डिस्टो राईट, त्याच्या पुढच्या फोटोला पुन्हा डिस्टो राईट, त्याच्या पुढच्या फोटोला पुन्हा डिस्टो राईट. म्हणजे तुम्ही बघू शकाल की 15 आणि 14 सेकंदाचे तिथले जे आपले 2 म्हणजे 5 फोटो आहेत त्या सर्वांना आपल्याला डिस्टो राईट नावाचा जो इफेक्ट आहे तो सिलेक्ट करून घ्यायचे. हे इथून इफेक्ट सिलेक्ट केल्यानंतर त्याच्या पुढचा फोटो आहे ते द्यायचे. आता ह्या फोटोला सुद्धा आपल्याला आहे ना हे ते कॉम्बोमधलाच इफेक्ट सिलेक्ट करायचा, स्ट्रेच अँड डिस्टोर नावाचा. हा जो इफेक्ट आहे तो सिलेक्ट केल्यानंतर त्याच्या पुढच्या फोटोपाशी यायचे. ह्या फोटोला आपल्या वेव्ह अँड स्लाईडचा जो इफेक्ट आहे तो सिलेक्ट करून घ्यायचा आहे. पुन्हा स्क्रोल करून त्याच्या पुढच्या फोटोपाशी यायचं आहे. ह्या फोटोला आपल्याला आहे ना स्ट्रेच अँड डिस्टोर नावाचा जो इफेक्ट आहे इथून पुन्हा सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा स्क्रोल करून त्याच्या पुढच्या फोटोपाशी यायचं आहे. ह्या फोटोला आपल्या स्लाईड अँड वेव्हचा जो इफेक्ट आहे तो सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटोला डिस्टो राईड नावाचा जो इफेक्ट आहे तो सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा स्क्रोल करून त्याच्या पुढच्या फोटोपाशी यायचं आहे. ह्या फोटोला आपल्या बाउन्स 1 नावाचा जो इफेक्ट आहे तो सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा स्क्रोल करून त्याच्या पुढच्या फोटोपाशी यायचं आहे. ह्या फोटोला आपल्याला आहे ना स्लिप अँड स्लाईड 2चा जो इफेक्ट आहे तो सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा स्क्रोल करून त्याच्या पुढच्या फोटोपाशी यायचं आहे. ह्या फोटोला आपल्या डिस्टोर राईट नावाचा जो इफेक्ट आहे तो सिलेक्ट करायचा आहे. अशा हे जे पण इफेक्ट आहे तिथून एकदा तुम्ही सिलेक्ट करून घेतल्यानंतर प्रत्येक फोटोला इथून सिम्पली बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे. त्याच्यानंतर इथून जे पण आपले फोटो आहेत ते सर्वांना हे जे इफेक्ट आहे इथून ॲड होऊन जातील. हे इफेक्ट इथून ॲड झाल्यानंतर आता इथून आपले बॅक करायचे आणि इथे तुम्हाला इफेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. इथून जे पण पुढचे इफेक्ट सांगेल ते तुम्हाला व्हिडिओ इफेक्ट आणि बॉडी इफेक्टमध्ये मिळून जातील. तर सिम्पली जे पण ऑप्शन सांगेल त्यामध्ये जायचं आणि जो पण इफेक्ट असेल इथून ॲड करू शकता. जर कोणता इफेक्ट नाही मिळाला तर इथे तुम्हाला सर्च ऑप्शन त्यावरती क्लिक करू, इथून सर्च करून सुद्धा जो इफेक्ट आहे इथून ॲड करू शकता. वरती तुम्हाला नाव पण मिळून जाईल, जसं जसं इफेक्ट मी सांगेल तशा प्रकारे. सेम प्रोसेस तुम्हाला बॉडी इफेक्टमध्ये मिळून जाईल. जो पण इथे इफेक्ट असेल यामध्ये तुम्हाला मिळून जाईल. सर्च करून सुद्धा इथे ॲड करू शकता आणि वरती नाव दिलेलं आहे आपण. तर आपल्या आता काय करायचं, सिम्पली इथे व्हिडिओ इफेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला ओपनिंग अँड क्लोजिंगचं ऑप्शन आहे त्यामध्ये यायचं आहे. यामध्ये तुम्हाला एक इफेक्ट मिळून जाईल डायमंड झूम नावाचा. तो जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे, बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे आणि ह्याची जी लेंथ आहे तर यात तुम्ही बघू शकाल की जे आपले हे 14 सेकंद आहेत तिथले जे म्हणजे फास्ट 4 फोटो आहेत तर त्याच्या मागचे जे पण फोटो आहेत त्यांना हा जो इफेक्टची लेंथ आहे तिथपर्यंत आणून ठेवायची. त्याच्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करायचं, स्पीड इथे दाखवून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. इथून हा इफेक्ट दिल्यानंतर आता आपल्याला काय करायचं, सिम्पली हा जो आपला 7 सेकंद आहे तिथला फोटो ते द्यायचे. इथे आल्यानंतर हा सिम्पली बॉडी इफेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला ग्लोइंग स्लाइड्समध्ये द्यायचं आहे. यामध्ये तुम्हाला इलेक्ट्रिक करंटचा एक इफेक्ट मिळून जाईल, इलेक्ट्रिक लाईटचा हा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. ह्याची जी लेंथ आहे जेवढा आपला 7 सेकंद आहे तिथला फोटो आहे तेवढीच ठेवायची. येथे तुम्ही टाईमलाईनीला पाहू शकता की कोणतं म्हणजे कुठे सेकंद आहे आणि कोणत्या फोटोला आपण हा जे इफेक्ट आहे तो देत आहेत. तर सिम्पली आपल्या आता काय करायचं, सिम्पली येथे तुम्ही बघू शकाल की 9 सेकंद आहे तिथला जो आपण फोटो स्प्लिट केला आहे ते द्यायचं. अशा प्रकारे आल्यानंतर तुम्हाला पुन्हा बॉडी इफेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि ग्लोइंग स्लाइड्समध्ये यायचं. यामध्ये तुम्हाला एक इफेक्ट मिळून जाईल इनव्हिलिपिंग लाइटिंगचा. हा जो इफेक्ट आहे तो सिलेक्ट करायचा, बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. ह्याची जी लेंथ आहे 9 सेकंदापासून जे आपले त्याच्या पुढचा जो फोटो आहे त्याला पण न्यायची, म्हणजे 10 आणि 11चे तिथले जे हे 2 फोटो आहेत त्या फोटोला हे जे इफेक्टची लेंथ आहे ती ठेवायची. त्याच्यानंतर सिम्पली आपल्या त्याच्या पुढचा फोटो आहे म्हणजेच 12 सेकंद आहे तिथला जो हा फोटो आहे जिथून आपण स्प्लिट केला ते त्याच्याशिवाय आल्यानंतर तुम्हाला ना व्हिडिओ इफेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे बटरफ्लायचा एक ऑप्शन मिळून जाईल त्यामध्ये यायचं आहे. यामध्ये तुम्हाला एक इफेक्ट मिळून जाईल बटरफ्लाय ड्रीम नावाचा. हा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. ह्याची जी लेंथ आहे जेवढा आपला 13 सेकंदाची तिथला फोटो आहे तेवढीच ठेवायची. त्याच्यानंतर सिम्पली आपल्या आता काय करायचं, हा जो 16 सेकंद आहे तिथला फोटो आहे तिथे ज्यातून आपण स्प्लिट केला ते येथे आल्यानंतर व्हिडिओ इफेक्टचं ऑप्शन मिळून जाईल त्यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे स्प्लिटच्या ऑप्शनमध्ये द्यायचं आहे. 3 नंबरला तुम्हाला मिरर 3 लेअरचा इफेक्ट मिळून जाईल. हा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. ह्याची जी लेंथ आहे जेवढा आपला 16 सेकंद आहे तिथला फोटो आहे तेवढीच ठेवायची आणि ॲडजस्टवरती क्लिक करून वर्टिकल तुमच्या फोटोनुसार इथून ॲड करून फिल्टर 0 करायचं आहे आणि इथून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर हा जो आपला 20 सेकंद आहे तिथला फोटो आहे ते द्यायचं आहे. आल्यानंतर ते इथे तुम्हाला बॉडी इफेक्टचं ऑप्शन त्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथून तुम्हाला स्ट्रोकच्या ऑप्शनमध्ये द्यायचं. यामध्ये तुम्हाला एक इफेक्ट मिळून जाईल की तुम्हाला 8 नंबरला हा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. ह्याची जी लेंथ आहे जेवढा आपला 23 सेकंद आहे तिथला फोटो आहे तेवढीच ठेवायची. त्याच्यानंतर सिम्पली आपल्या आता काय करायचं, हा जो इफेक्ट आपण इथे ॲड केला 20 सेकंद आहे तिथला फोटोला तोच इफेक्टवरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर डुप्लिकेट ऑप्शन 3 नंबरला मिळून जाईल त्यावरती क्लिक करायचं. जी डुप्लिकेट लेअर होईल त्याच्यावर थोडं पुश करू. ह्याची जी लेंथ आहे आपल्या इथे तुम्ही बघू शकाल की 26 आणि 27 सेकंद आहे तिथला जो हा फोटो आहे त्याला आणून ठेवायची. त्याच्यानंतर हा जो व्हिडिओ आहे ते आपला क्रिएट होऊन जाईल.
तर हा जो आपण व्हिडिओ क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी वरती तुम्हाला हे जे ऑप्शन आहे म्हणजे बांधाच आयकॉन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर इथून तुमचा जो व्हिडिओ आहे तो इथून अशा एक्सपोर्ट होऊन जाईल.